आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, मी दत्ताजी जगताप। आपण पाहता दक्ष टाइम्स 24 लाईव्ह। आज आपण पाहणार आहोत श्रीगोंदा शहरातील एक प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक सोहळा। निळ्या ध्वजाखाली एकवटले श्रीगोंदा। आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनासाठी कोटींचा निधी, आमदार विक्रम पाचपुते यांची माहिती। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्त सिद्धार्थनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते निळ्या ध्वजाचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले। आमदार विक्रम पाचपुते, तहसीलदार सचिन डोंगरे, बाबासाहेब भोस, घनश्याम शेलार, नगराध्यक्ष सुनीता खेतमाळीस, उपनगराध्यक्ष अलका अनबुले, नगरसेविका मीरा शिंदे, चांदणी खेतमाळीस, सुनीता घोडके, राजेंद्र खेडकर, मच्छिंद्र शिंदे, प्रशांत गोरे, संग्राम घोडके, धनराज कोथिंबरे, अशोक खेंडके आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात धम्मवंदनेने करण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करत नागरिकांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धार्थनगर येथील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या रेजीम नृत्यानं वातावरण भारावून गेले। त्यांच्या देखण्या सादरीकरणानं उपस्थित नागरिक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते। त्यानंतर श्रीगोंदा शहरातून महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा रथामध्ये विराजमान करून सौवाद्य मिरवणूक काढण्यात आली। श्रीगोंदा शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या मिरवणुकीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहावयास मिळाला। विशेष म्हणजे शनी चौक येथे नगरसेवक अख्तर शेख यांच्या वतीनं मिरवणुकीतील भीम सैनिकांसाठी थंड पाणी आणि सरबताची व्यवस्था करण्यात आली होती। या मानवतेच्या गोड कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। कार्यक्रमाचे नियोजन सिद्धार्थनगर येथील कार्यकर्त्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडले। समितीचे पदाधिकारी गोरख घोडके यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडत सर्वांचे आभार मानले। या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 135वी साजरी करत असताना आपल्या श्रीगोंदा शहर आणि तालुक्याच्या वतीनं या जयंतीचं अत्यंत हर्षपूर्ण वातावरणात आपण आयोजन करत असताना संयोजक समितीच्या वतीनं अनेक प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। काल रात्री 12 वाजता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आली। त्यानंतर सकाळी ध्वजारोहण आणि पूजापाठाचा कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी शोभा मिरवणूक निघणार आहे आणि मिरवणूक झाल्यानंतर सर्व भीमसैनिकांना, माता भगिनींना या ठिकाणी भोजनदानाचं कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी संयोजक समितीच्या वतीने करण्यात आलेलं आहे। आणि त्यानंतर नाशिक वरून एक वाद्य या ठिकाणी संध्याकाळी लोकांच्या सेवेसाठी आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण किती आणि कशी एक मोठ्या प्रमाणात साजरी करू शकतो अशा प्रकारचा या ठिकाणी प्रयत्न या श्रीगोंदा जयंती उत्सव समितीने केलेला आहे। आणि या ठिकाणी जे वातावरण निर्मिती झालेली आहे त्यातलं एक आकर्षण म्हणजे सिद्धार्थनगर शाळेच्या मुलींनी सादर केलेला जो नृत्याचा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी आकर्षण ठरला। आणि श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांनी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी जो 1 कोटीचा निधी आणलेला आहे त्या निधीचं देखील या ठिकाणी त्यांनी व्यवस्थित काही कारणास्तव काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू असं आश्वासन या ठिकाणी श्रीगोंदा तालुक्याचे कार्यक्षम आमदार विक्रमदादा पाचपुते यांनी या ठिकाणी समितीला दिलेला आहे। मी सर्वांना समितीच्या वतीने आणि श्रीगोंदा तालुक्यातील सर्व बहुजन महापुरुषांच्या विचारांवर काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं या 135व्या जयंतीच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय भारत, जय संविधान।
यावेळी आमदार विक्रम पाचपुते यांनी बाबासाहेबांच्या नव्या भवनाबाबत माहिती देत त्यांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन करत सर्वांना प्रेरणादायी संदेश दिला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जन्मजयंती ही श्रीगोंद्यामध्ये उत्साहात पार पडलेली आहे. याच्यामध्ये सर्व समाज बांधव सहभागी होते. संख्येने माता भगिनी सुद्धा सहभागी होत्या आणि जयंतीमध्ये कायम श्रीगोंद्यात इतिहास असा राहिलेला आहे की सर्व धर्मीय आणि सर्व पक्षीय सगळे एकत्र येऊन ही जयंती उत्साहात साजरी करत असतात आणि त्या अनुषंगाने त्यांची मुळात मोठ्या सौभाग्य मानले आपण दुर्दैवाने कुठे करायचा ही जागा निश्चिती होत नव्हती आणि करत असताना त्या जागेमध्ये तो बांधता आला पाहिजे, तो निधी संपूर्ण खर्च झाला पाहिजे. त्यामुळे सगळ्या निधी खर्चाला पण आता नॅशनल हायवेचं ज्यावेळेस पुलाचं काम सुरू झाल्यानंतर त्यांचं लाईन आउट झालं आणि त्याचीच वाट पाहतो. त्याच्यासाठी काय होतं की आपण एखादी वस्तू उभी करायची आणि मग ती अतिक्रमणात जाणं याच्यापेक्षा जे काही नॅशनल हायवेने काम करून झाल्यानंतर हद्दीमध्ये कसं काम करता येईल याच्यात आमची चर्चा आणि विचारविनिमय चालू आहे. हे संपूर्ण निधी खर्च होऊ शकतो, एक पर्याय जागा शोधून तिथे काय करता येईल का किंवा 2 भागामध्ये काही आत्तापूर्वी जी ठरलेली जागा होती तिथे काही निधी खर्च करता येईल, नवीन जागेत काही खर्च करता येईल, अशा वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्याच्या ह्या सगळ्या चर्चेला पूर्णविराम राहून एखादा योग्य निर्णय घेतला जाईल. आगळी वेगळी भव्य आणि दिमागदार पद्धतीनं साजरी झालेली ही जयंती संपूर्ण श्रीगोंदा शहराला आंबेडकरमय करून गेली. आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.